इयत्ता 9वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपणा सर्वांचे स्वागत करते. मुलांनो, आज आपण कविता दुसरी संतवाणी याचा आ भाग संत कृपा झाली हा पाहणार आहोत. हे तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 4 आहे. ज्यांच्याकडे टेक्स्टबुक नाहीये त्यांच्यासाठी ही स्लाइड मुद्दामून दिलेली आहे. मुलांनो, ह्या आहेत संतवाणी आ संत कृपा झाली याच्या कवयित्री संत बहिणाबाई. थोडंसं संत बहिणाबाईंबद्दल आपण जाणून घेऊया. संत बहिणाबाई ह्या संत तुकारामांच्या समकालीन आहेत आणि त्यांच्या पुढच्या पिढीतील वारकरी संप्रदायातील मराठी स्त्री संत कवयित्री आहेत. त्या संत तुकारामांच्या शिष्या सुद्धा आहेत. त्यांचा जन्म गोदावरीच्या उत्तरेस, घृष्णेश्वराच्या पश्चिमेस कन्नड तालुक्यातील वेळंगणा नदीच्या काठी देवगाव येथे झाला. त्यांच्या आईचं नाव जानकीबाई तर पित्याचं नाव आऊजी. संत बहिणाबाईंना लहानपणापासूनच परमार्थाची आणि भक्तीची ओढ होती. आता हे मी वारकरी संप्रदाय जे सांगितलं त्या वारकरी संप्रदायाबद्दल थोडंसं मी इथे सांगू इच्छिते. मुलांनो, महाराष्ट्रातील लोकप्रिय भक्ती संप्रदाय म्हणजेच वारकरी संप्रदाय. आता वारकरी म्हणजे काय तर वारी करणारा. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय हा पंढरपूरच्या विठोबाशी म्हणजेच विठ्ठलाशी निगडीत किंवा संबंधित आहे. वारकरी संप्रदायाच्या आचार धर्मानुसार वारकरी म्हणजेच अनुयायी वर्षातून 2 वेळा आषाढ शुद्ध एकादशी आणि कार्तिकी एकादशी ह्या 2 वेळेला विठ्ठलाची वारी पंढरपूरला जाऊन करतात. मेजॉरिटी वारकरी जे आहेत हे चालतच पंढरपूरला कीर्तन गात गात जात असतात. वारकरी संप्रदायातील प्रत्येक वारकऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या गळ्यामध्ये तुळशीच्या मण्यांची माळ असते आणि म्हणून ह्या संप्रदायाला माळकरी संप्रदाय असं सुद्धा म्हणतात. पंढरपूरचा विठोबा म्हणजेच विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचं दैवत आहे. या वारकरी संप्रदायाबद्दल सांगताना किंवा या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचं संपूर्ण वर्णन करताना संत बहिणाबाईंनी तुका झालासे कळस असे सार्थ उद्गार काढले आहेत. मुलांनो, वारकरी संप्रदायाला अमाप लोकप्रियता मिळालेली आहे कारण सर्वसामान्य लोकांची या पंथाने जिव्हाळ्याचं नातं जोडलं आहे. भक्ती, सदाचार, नीती यावर आधारलेला सरळ मार्गी आचार धर्म असा ह्या संप्रदायाने सांगितलेला मार्ग आहे. कर्मकांडांना या पंथाने कधीच थारा दिला नाही. तर प्रत्येक वारकरी जो आहे हा आपापली कामं करूनच उदरनिर्वाह चरितार्थ करत असल्यामुळे भिक्षावृत्ती इथे कुठेच या पंथामध्ये दिसत नाही. अंधश्रद्धा, अज्ञान यावर आधारित उपासना याचा सुद्धा या पंथाने निषेध केला आहे. अशा या वारकरी संप्रदायाच्या थोर संत बहिणाबाई आहेत. पुढे जाऊयात. तुमच्या पाठ्यपुस्तकातलं पान क्रमांक 4 आ संत कृपा झाली या संतवाणीचा परिचय प्रथम आपण पाहूयात. मी परिचय वाचते. संत बहिणाबाई यांचा जन्म आहे 1668 आणि मृत्यू आहे 1700. वारकरी संप्रदायातील संत कवयित्री. आता वारकरी संप्रदाय काय हे आपण पाहिलं आहे.
संत तुकाराम यांच्या शिष्या, ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी रचना संत बहिणाबाईंच्या प्रसिद्ध आहेत. संत तुकाराम यांच्या काव्यरचनेचा आणि व्यक्तिमत्वाचा बहिणाबाई यांच्या काव्यरचनेवर प्रभाव जाणवतो. कारण संत बहिणाबाई या संत तुकारामाच्या शिष्या आहेत. भक्ती भावनेचा उत्कट आविष्कार हा त्यांच्या अभंग रचनेचा विशेष आहे. आता थोडंसं या अभंगाबद्दल जो आपल्याला अभ्यासाला लावलेला आहे. या प्रस्तुत अभंगामध्ये संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे याचं वर्णन केलं आहे. सर्वात प्रथम आपण हा अभंग जो आहे हा वाचूया. संत कृपा झाली, इमारत फळा आली. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकर, तेणे रचिले ते आवार. जनार्दन एकनाथ, खांब दिधला भागवत. तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले बुजा. आणि शेवटी दिलेला आहे सकल संत गाथा खंड दुसरा, संत बहिणाबाईंचे अभंग, अभंग क्रमांक 32. संपादक आहेत प्राध्यापक डॉक्टर रा गोसावी. ह्यातून हे घेतलेलं आहे. आता आपण अभंग रचना अर्थासह पाहूयात. संत कृपा झाली, इमारत फळा आली. संत कृपा म्हणजेच काय, तर संतांचा कृपा आशीर्वाद, ब्लेसिंग्स. इमारत, आता इमारत म्हणजे काय, तर वारकरी संप्रदाय रूपी देऊळ, ह्याला इमारत असा म्हटलेला आहे. आणि फळा आली म्हणजेच सफल झाली किंवा यशस्वी झाली. कठीण शब्दांचे अर्थ असतील, तुम्हाला वाटत असेल मला हे समजत नाही तर तिथे अंडरलाईन करून अर्थ लिहित चला. संत कृपा झाली, इमारत फळा आली. याचा अर्थ असा आहे वारकरी संप्रदाय रूपी जे मंदिर आहे, या मंदिराची उभारणी म्हणजेच वारकरी संप्रदायाची जी इमारत आहे त्याची उभारणी कशी झाली हे सांगताना बहिणाबाईंनी हे कडवं किंवा हे चरण सांगितलेलं आहे. त्या म्हणतायत की संत कृपेमुळे ही वारकरी संप्रदायाच्या मंदिराची इमारत पूर्ण झालेली आहे, फलद्रूप झालेली आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांनी आपल्या अलौकिक विचारांनी महाराष्ट्रामध्ये विठ्ठल भक्तीच्या वारकरी संप्रदायाची निर्मिती केलेली आहे. या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीला संतांनी आपल्या विचारांनी भक्तीच्या जोरावर मूर्तिमंत रूप दिलेलं आहे. जणू काही संतांनी त्यावर कृपाच केलेली आहे. दुसऱ्या कडव्याकडे जाऊया. ज्ञानदेवे रचिला पाया. पाया, पाया म्हणजे दगड किंवा फाउंडेशन. उभारिले देवालया. उभारिले म्हणजे उभे केले आणि देवालय म्हणजे काय, मंदिर. तर वारकरी पंथाची स्थापना, आता इकडे शब्दशः अर्थ घेऊ नका, तर संत ज्ञानेश्वरांनी मंदिराचा पाया रचलेला आहे. म्हणजेच काय, तर वारकरी पंथाची स्थापना केलेली आहे आणि हे वारकरी संप्रदायाचं देऊळ जे आहे हे उभं केलेलं आहे. म्हणजेच काय, तर वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचा पाया कोणी बांधला, तर ज्ञानेश्वरांनी बांधला. मुळातच वारकरी संप्रदाय उभा कसा राहिला, कोणकोणत्या संतांनी काय काय केलं ते हे अभंग आहेत. तर ज्ञानेश्वरांनी काय केलं, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया.
म्हणजेच या वारकरी संप्रदाय रूपी जी इमारत आहे ह्याचा पाया जो आहे हा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचलेला आहे. आपलं ज्ञान भक्ती यांच्या जोरावर ज्ञानेश्वरांनी ही इमारत हा पंथ उभा केलेला आहे. या वारकरी संप्रदायाची स्थापना केलेली आहे आणि त्यामुळे आज शेकडो वर्ष झाली तरी हा वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याची लोकप्रियता वाढतच चाललेली आहे. पुढे बघूया. नामातयाचा किंकर तेने रचिले ते आवार. आता नामा म्हणजे संत नामदेव. आता किंकर, किंकर म्हणजे दास. तेने रचिले, तेने म्हणजे त्यांनी. रचिले आवार, आवार म्हणजे गाभारा. गाभारा त्यांनी रचलेला आहे. म्हणजेच कंपाऊंड असं सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर आता प्रत्येक संतांची वारकरी संप्रदायातील कामगिरी या अभंगाद्वारे संत बहिणाबाई वर्णन करतात. आणि म्हणून ज्ञानदेवांनी काय केलेलं आहे तर संतांची कृपा झाल्यामुळे हा वारकरी संप्रदाय छान अस्तित्वात आलेला आहे किंवा त्याचं अस्तित्वापेक्षा तो लोकप्रिय झालेला आहे. आणि त्यासाठी ज्ञानदेवांनी काय केलेलं आहे पाया घातलेला आहे आणि नामदेवांनी किंकर केला आहे. आता किंकर म्हणजे काय केलं आहे तर संत नामदेवांनी या मंदिराच्या भिंती ज्या आहेत ह्या भिंतीचे दगड ते झालेले आहेत आणि त्यांच्या या संत कार्यामुळे देवालयाचा गाभा जो आहे हा गाभारा रचला गेला आहे. हा वारकरी संप्रदाय आहे त्याचं दास बनण्याचं मोहन कार्य संत नामदेवांनी केलेलं आहे. त्यांनी वारकरी संप्रदायाचा संपूर्ण प्रसार भारतभर केला आहे आणि वारकरी संप्रदायाचा दास बनून जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत वारकरी संप्रदायाचं संवर्धन आणि संगोपन त्यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे वारकरी संप्रदायाला एक व्यापक मोठं असं रूप प्राप्त झालेलं आहे हे संत नामदेवांमुळे. प्रत्येक संतांचं कार्य याच्यात दिलेलं आहे. आता चौथं कडवं आपण बघूयात. जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत. दिधला म्हणजे जनार्दन एकनाथ, एकनाथ संत एकनाथ. दिधला म्हणजे दिला. आता जनार्दन एकनाथ म्हणजेच काय तर संत एकनाथ जे आहेत त्यांचे गुरु जनार्दन स्वामी. मग इकडे वाक्यरचना कशी जनार्दन एकनाथ म्हणजेच जनार्दन स्वामीचे शिष्य कोण तर संत एकनाथ महाराज यांनी काय केलं तर खांब दिला भागवत धर्माला त्यांनी खांब दिलेला आहे. आता ते कसं तर जनार्दन स्वामीचे शिष्य एकनाथ संत एकनाथ यांनी मंदिराला भागवत हा ग्रंथ दिलेला आहे. भागवत हा ग्रंथ आहे म्हणजेच भक्कम खांब त्यांनी दिलेले आहेत. त्यांनी या मंदिराचा डोलारा पेललेला आहे. याचाच अर्थ असा आपण सांगू शकतो की संत जनार्दन आणि संत एकनाथ यांनी काय केलंय भागवत संप्रदायाची निर्मिती करून वारकरी संप्रदायाला त्याची जोड दिलेली आहे आणि वारकरी संप्रदायाला व्यापक रूप देण्याचा प्रयत्न या दोनही संतांनी केलेला आहे गुरु शिष्याने. आणि संप्रदायाला गुरुकृपेमुळे बळकट केलेला आहे. घराचा खांब हा काय काम करतो घराचा पिलर काय काम करतो तर पूर्ण डोलारा उभारण्याचं काम करतो. तसंच ह्या संत जनार्दन आणि संत एकनाथांनी म्हणजे संत जनार्दनांचा शिष्य संत एकनाथ यांनी हा वारकरी संप्रदाय जो आहे ह्याला खांब बनवून खांब दिलेला आहे. खांब दिलेला आहे म्हणजेच काय दिलेला आहे तर
व्यापक रूप त्यांनी दिलेलं आहे. संत एकनाथाचा भागवत हा ग्रंथ आहे. या ग्रंथातून सुद्धा ज्ञान त्यांनी भरभरून दिलेलं आहे. 5वं कडवं आहे, तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. आता तुका म्हणजे संत तुकाराम महाराज. कळस म्हणजे काय, तर देवाचं जे मंदिर असतं त्या मंदिराच्या वरती टोकावर जे शुभ चिन्ह असतं त्याला कळस असं म्हटलं जातं. तुका झालास एक कळस, भजन करा सावकाश. सावकाश म्हणजे हळूहळू. संत तुकारामांनी काय केलंय, तर त्यांनी देवळावर कळस चढवलाय. आता कळस हा कुठे असतो, तर मंदिराच्या वरती एकदम वरच्या भागावर असतो. म्हणजेच काय, तर संत तुकारामांनी आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांचं कार्य इतकं उत्तुंग केलेलं आहे की जणू त्यांनी ते कळसच झालेले आहेत. आणि या मंदिरात जेव्हा आत विठ्ठलाचे भजन तुम्ही सावकाश भक्तिभावाने म्हणा असं ते म्हणतायत. आता ही जी आहे ही भक्तीची अंतिम अवस्था आहे. भक्तीची अंतिम अवस्था म्हणजे संत तुकाराम महाराज. ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानाच्या सहाय्याने निर्मिती केलेला हा जो वारकरी संप्रदाय आहे, या वारकरी संप्रदायाच्या इमारतीवर म्हणजेच वारकरी संप्रदाय रूपी इमारतीवर तुकारामांनी आपल्या अलौकिक भक्तीचा कळस चढवून खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय रूपी इमारतीला पूर्णता प्राप्त करून दिलेली आहे. आणि भक्तीच्या परिपूर्ण वैभवापर्यंत ही इमारत त्यांनी पोहोचवलेली आहे. तसेच पूजा कर्मकांड यामध्ये न पडता नामस्मरण म्हणजे भजन हा भक्तीचा सोपा मार्ग तुकाराम महाराजांनी सर्वांना सांगितलेला आहे. मी तुम्हाला ज्या वेळेला वारकरी संप्रदायाबद्दल सांगत होते तेव्हा त्यांना मी तुम्हाला सांगितलं होतं की ते भिक्षा मागणं वगैरे ह्यांना कधीच जमलं नाही किंवा त्यांनी मानलंच नाही. जे कर्मकांड होतं ते सुद्धा त्यांनी मानलं नाही. कळलं, या सगळ्यावर त्यांनी निषेध केलेला आहे. त्यांनी फक्त लोक जोडलेली आहेत. तर असा हा भक्ती संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे. तर भजन किंवा नामस्मरण हा भक्तीचा सोपा मार्ग तुकाराम महाराजांनी सगळ्यांना सांगितलेला आहे. आणि म्हणून तुकाराम काय झाले, कळस झालेले आहेत. शेवटचं कडवं आहे, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपण केले बोजा. बहिणी म्हणजे संत बहिणाबाई. म्हणे म्हणजे सांगतायत. काय सांगतायत, तर फडकती म्हणजे लहरतात, फडकतात. ध्वज म्हणजे झेंडा किंवा निशाण. निरूपण मूळ शब्द आहे निरूपण. निरूपण म्हणजेच काय, तर प्रवचन निवेदन किंवा कीर्तन. केले बोजा. आता बोजा म्हणजे काय, तर छान सरस सविस्तरपणे किंवा भक्तिभावाने. तर आता त्या काय म्हणतायत, तर संत बहिणाबाई आपल्याला म्हणतायत की या मंदिरावर भक्तीचे निशाण जे आहे हे डौलानं फडकत आहे. आणि या मंदिराचं विवरण मी काय केलेलं आहे, भक्तिभावानं केलेलं आहे. म्हणजेच वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचा ध्वज हा सतत फडकत ठेवण्याचं कार्य, त्याची धुरा सांभाळण्याचं कार्य मी माझ्या खांद्यावर घेतलेलं आहे. ही एक प्रकारची जबाबदारी माझ्यावर आहे. निरूपणाच्या माध्यमातून म्हणजेच निवेदनाच्या माध्यमातून वारकरी धर्माचा प्रचार आणि प्रसार त्या करत आहेत. आणि निरूपणातून ती जबाबदारी मी पाडत आहे. कोणी कोणी काय काय केलं हे मी सगळं सांगत आहे, तुमच्या समोर मांडत आहे, असा ह्याचा अर्थ आहे. मला वाटतं सगळ्यांना कविता म्हणजेच अभंग समजला असेल. आता आपण पुढे जाऊयात.
इट्स क्वेश्चन आन्सर टाइम. प्रश्नोत्तरांची वेळ झालेली आहे. वर्कबुक तुमच्या समोरच असतील. वर्कबुकचं पान क्रमांक 15, नमुना 1. सगळ्यात प्रथम नेहमीप्रमाणे आपण कविता वाचतो आहोत किंवा अभंग वाचायचा आहे आणि मग प्रश्नांकडे वळूयात. मला वाटतं वाचून झालं असेल. आता आपण प्रश्नांकडे वळूयात. प्रश्न 1. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती 1 आकलन कृती. त्यातला पहिला आहे आकृतीबंध पूर्ण करा. संत ज्ञानेश्वरांनी रचिला. कविता समोर असेल, पटकन नजर फिरवा आणि उत्तर शोधा. बघा, दुसऱ्या कडव्यामध्ये आहे ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया. मग संत ज्ञानेश्वरांनी रचिला. काय रचिला? तर लिहायचं आहे वारकरी संप्रदायाचा पाया. उत्तर लिहायचं आहे वारकरी संप्रदायाचा पाया. लिहून घ्या म्हणजे गोंधळ होणार नाही. पुस्तकात जसंच्या तसं उत्तर नाहीये. उत्तर आहे वारकरी संप्रदायाचा पाया. स्पेलिंग इथे दुसऱ्या ह्याच्यात दिलेलं आहे बघा. वारकरी संप्रदायाचा पाया. झालं. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. समान अर्थाच्या काव्यपंक्ती शोधून लिहा. आता इथे अर्थ दिलेला आहे आणि कवितेची ओळ तुम्हाला म्हणजेच काव्यपंक्ती शोधून लिहायची आहे. प्रश्न आहे संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा दास बनून संप्रदायाचा विस्तार केला. संत नामदेव त्यांना काय म्हटलेलं आहे? नामा. मग ओळ बघा बरं पाठ्यपुस्तकामध्ये, टेक्स्टबुक मध्ये तुमच्या. मिळाली? बघा तिसरं कडवं, नामातयाचा किंकर तेने रचिले ते आवार. हीच ती काव्यपंक्ती आहे आणि त्या काव्यपंक्तीचा अर्थ संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा दास बनून संप्रदायाचा विस्तार केला. ही ओळ तुम्हाला इथे कॉपी करून लिहायची आहे. टेक्स्टबुक मध्ये पेन्सिलीने खूण करून लिहित चला. म्हणून मी सांगते टेक्स्टबुक घेऊन बसत चला. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कृती 2 आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. आता एका वाक्यात सांगितल्यानंतर एका पूर्ण वाक्यात उत्तर असेल तरच 1 मार्क मिळतो, नाहीतर अर्धा मार्क दिला जातो. म्हणून 10वी हे 9वीचा पाया आहे. बेस जर आपला चांगला असेल तर आपण पुढे सगळं काही छान करू शकतो, चांगले गुण संपादन करू शकतो आणि म्हणून चांगलं लिहित चला. जसं विचारलंय तसंच्या तसं लिहिण्याचा प्रयत्न करा. वारकरी संप्रदायावर कोणाची कृपा झाली असे अभंगात म्हटलेले आहे? बघा काय दिसतं उत्तर. मिळालं? पहिलंच कडवं बघा, संत कृपा झाली इमारत फळाली. मग उत्तर आहे
वारकरी संप्रदायावर संतांची कृपा झाली असे अभंगात म्हटले आहे. पुन्हा ऐका, उत्तर कसं येईल? प्रश्नातला भाग लिहायचा वारकरी संप्रदायावर, तसंच उत्तर लिहायचंय कोणाची? तर संतांची कृपा झाली असे अभंगात म्हटले आहे. हे जसंच्या तसं तुम्हाला लिहून काढायचं आहे. कळत नसेल तर पेन्सिलीने उत्तर तिथे लिहून ठेवा. कोणाची तर तिथे संतांची करा, म्हणजे गोंधळ होणार नाही. दुसरा प्रश्न आहे, काव्य पंक्तीवरून शब्दांचा योग्य क्रम लावा. बघा प्रश्न काय विचारलेला आहे. त्यांनी शब्द दिलेले आहेत, बोजा, खांब, भजन आणि सावकाश. आता तुम्ही कविता बघायची आहे आणि त्या कवितेमध्ये सुरुवातीला कुठला शब्द आलाय तो पहिला लिहायचा, त्यानंतर दुसरा लिहायचा, तिसरा आणि चौथा. 1 मिनिटाचा वेळ देते, पटकन नंबरिंग करा त्याच्यावर पेन्सिलीने. पहिला शब्द कुठला येईल बघा. बघा, चौथ्या कडव्यापासून दिलेला आहे. जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत. मग खांब हा शब्द पहिला आलाय, म्हणून खांब या ठिकाणी हा जो शब्द आहे खांब, याच्यावर 1 नंबर घाला. मग आहे तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. मग भजन हा शब्द आलाय, म्हणून ह्याच्या डोक्यावर 2 नंबर लिहा. पुढे दिलेला आहे, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, सॉरी, भजन करा सावकाशास दिलेला आहे. मग सावकाश हा कितव्या नंबरला आलेला आहे? 3ऱ्या नंबरला, म्हणून सावकाशच्या डोक्यावर 3 नंबर लिहा. आणि पुढे सांगितलेलं आहे, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपण केले बोजा. आता बोजा हा शब्द शेवटला आल्यामुळे याच्यावरती 4 नंबर घाला. मग इकडे सिक्वेन्स कसा येईल? तर सगळ्यात पहिल्यांदा खांब येईल, मग भजन येईल, मग सावकाश येईल आणि मग बोजा येईल. कळलं? तर हे नीट लिहायचं आहे. जसं नंबरिंग केलेलं तसंच्या तसं लिहित चला. वेळ झालेली आहे, त्यामुळे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीचे प्रश्नांची उत्तरं लिहूयात. तोपर्यंत झालेला पोर्शन जो आहे, झालेली प्रश्नोत्तर आहे ती लिहून काढायची आहेत.